नांदेड़ में मटका किंग की एंट्री ने राजनीति में भूचाल ला दिया है। अजित पवार के गुट में शामिल हुए मटका किंग अनवर अली खान को 24 घंटों में ही पार्टी से बाहर का रास्ता दिखा दिया गया। सवाल ये उठता है, क्या पार्टी में शामिल करने से पहले चरित्र की जांच होती है या सब कुछ केवल जोड़ तोड़ की राजनीति है? नांदेड़ के कुख्यात मटका किंग अनवर अली खान, जिन पर मारपीट, जमीन कब्जा, अवैध हथियार और फायरिंग जैसे गंभीर आरोप है, वे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में शामिल हुए। चौंकाने वाली बात यह है कि खुद विधायक प्रताप पाटिल चिखलीकर ने उन्हें अपने निवास पर बुलाकर पार्टी में शामिल कराया। अजित पवार खुद पहले ही चेतावनी दे चुके थे कि पार्टी में शामिल करने से पहले व्यक्ति की पृष्ठभूमि की जांच होनी चाहिए, लेकिन नांदेड़ में इस आदेश को नजरअंदाज कर दिया गया। मामला गरमाया, विवाद बढ़ा और 24 घंटे के भीतर अनवर खान की सदस्यता रद्द कर दी गई। चिखलीकर ने अपनी गलती मानते हुए कहा, यह निर्णय गलत था। अनवर अलीला प्रवेश दिल्याने भाजप राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड जिल्ह्यामध्ये नंबर 1 होत असताना परवा माझ्या हातून एक चुकीचा प्रवेश दिला गेला। त्यांचा प्रवेशही रद्द केला आणि ज्या कार्यकर्त्यांनी त्यांना प्रवेश देण्याची शिफारस केली होती त्यांनाही पक्षातून काढून टाकण्यात आले। एक गोष्ट आहे की पक्ष वाढत असताना काही मोठ्या प्रमाणात प्रवेश होतात, काही कार्यकर्त्यांच्या भावना जोपासाव्या लागतात, परंतु तपासून प्रवेश देणं ही नेत्याची जबाबदारी असते। त्याच्यामध्ये माझी चूक झालेली आहे, मी ती चूक दुरुस्त केलेली आहे। त्यामुळे मला वाटतं की हा विषय आता इथं संपलेला बरा आहे। आणि अजित पवार याच्या दखल कान अजित दादांना पूर्ण अधिकार आहे, ते माझे नेते आहेत। समज देण्याचे, कान उघडणी करण्याचे अधिकार अजितदादांना आहेत आणि जर असं कोणी बोललं असेल की अजितदादांनी समज द्यावी तर त्यांना चांगली बुद्धी सुचली, परंतु महायुतीमध्ये सर्वांनी धर्म पाळला पाहिजे। आपल्या पक्षात आपण मटकेवाल्याला प्रवेश द्यायचा, आपल्या पक्षात आपण गुन्हेगाराला प्रवेश द्यायचा आणि दुसऱ्याकडे बोट दाखवायचं, ही प्रवृत्ती नांदेड जिल्ह्यामध्ये थांबली पाहिजे। जो कोणी भाजपचे जिल्ह्यात नेतृत्व करत असेल, माझी फडणवीस साहेबांकडे विनंती आहे की जो कोणी नांदेडमध्ये भाजपचं नेतृत्व करत असेल त्याला समज दिली पाहिजे की आपण गुन्हेगाराला प्रवेश देऊ नये। उलट एका कार्यकर्त्याची तक्रार माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे गेली। फडणवीस साहेबांनी पोलीस अधीक्षकांना लिहिलं की यांची चौकशी करावी, तपासून कारवाई करावी। त्या कार्यकर्त्याला 15 दिवसानंतर भारतीय जनता पक्षात प्रवेश देण्यात आला। म्हणजे तक्रार करण्याच्या अगोदर तो गुन्हेगार आहे आणि तुम्हाला येऊन भेटलं की त्याची सगळं स्वच्छ होतो, ही प्रवृत्ती महायुतीमध्ये चालणार नाही। माझी फडणवीस साहेबांना विनंती आहे की भारतीय जनता पक्षामध्ये असा काही घोळ चाललाय, त्यांची कान उघडणी त्यांनी केली पाहिजे। छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। छगन भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। काही माझ्या जवळच्या नातेवाईकांचे लग्न असल्यामुळे मला आज यावं लागलं, मी शपथविधीला थांबू शकलो नाही, परंतु छगन भुजबळ साहेबांसारख्या नेत्याची गरज होती। विषय संधी कोणाला द्यावी किंवा देऊ नये त्या विषयावर मी बोलणार नाही, पण राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून सतत कामामध्ये मी। दूसरी ओर भाजपा नेता अशोक चव्हाण ने भी अनवर खान की एंट्री पर तीखा प्रहार किया। असं मी अजित पवारांना दोष देत नाही। स्थानिक नेतृत्व जे आहे तर ते त्यांना न सांगता अशाच प्रकारचे लोक कुठले, मी तर म्हणेन फक्त कुठल्याच पक्षामध्ये गुन्हेगारांना आश्रय मिळू नये ही आमची प्रामाणिक भावना आहे। कारण की गुन्हेगारांना राजाश्रय प्राप्त होऊन ते लोकांवर हावी होऊ लागलेले आहेत। नांदेडचा राष्ट्रवादीचा कोण नेता मी त्याला ओळखत नाही, पण तुम्ही जे म्हणता ते खरं असेल आणि त्याच्यावर जर गुन्हे अशा स्वरूपाचे गुन्हे असतील, कुविख्यात गुंड असेल, तर मग अशा लोकांना ताबडतोब राष्ट्रवादी काँग्रेसने निष्कासित केलं पाहिजे। अजित पवारांनी या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा आणि स्थानिक नेतृत्वाची कान उघडणी केली पाहिजे। इस पूरे विवाद में अब सवाल उठ रहा है कि महागठबंधन में क्या सबको नियमों का पालन करना होगा या फिर जो चाहे जब चाहे शामिल किया और निकाल दिया। नांदेड़ से न्यूज़ फर्स्ट के लिए कुंवरचंद मंडले की रिपोर्ट।